वर्षा ऋतूच्या आगमनाबरोबर कास पठाराला नवसंजीवनी मिळते. या पठारावर विविध रंगी कुसुमांची रांगोळी बहरू लागते. कोच वनस्पतींची जागा आता कीटकभक्षी वर्षायू वनस्पतींनी घेतलेली असते. पठारावरील छोट्या छोट्या तळ्यांमध्ये पाण्याचा संचय होऊ लागतो. याच छोट्या तळ्यामधून कुमुदिनीची फुलं डोकं वर काढतात. तेवढ्यात याच तळ्यामध्ये काही पाणतुरे वाऱ्यावर डोलताना दिसतात. इंग्रजी वाय अक्षरासारखे दिसणारे हे पाणतुरे चटकन आपलं लक्ष वेधून घेतात. गोड्या पाण्यात वाढणाऱ्या अपोनोगॅटॉन या कुळातील ही वनस्पती आहे सातारा वायतुरा. अपोनोगॅटॉन कुळातील काही प्रजातींचा समावेश हा संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत होतो. ॲपोनोगॅटॉन हा एक स्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या किंवा गोड्या पाण्यात वाढणाऱ्या प्रजातीचं नाव आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, एशिया म्हणजे आणि आफ्रिका या ठिकाणी आपल्याला हा ॲपोनोगॅटॉन बघायला मिळतो. त्याच्या जवळजवळ 30च्या वर स्पीशीज जगामध्ये आहेत. भारतामध्ये साधारणतः 8 ते 10 स्पीशीज असाव्यात असा अंदाज आहे. नवीनही अजून काही मिळायची शक्यता आहे. हा छोट्या छोट्या तळ्यांच्यामध्ये वाढतो, तसंच नदीकाठांच्या बाजूला असतो किंवा मोठ्या सरोवरांच्या मध्ये पण दिसतो. आणि विशेष म्हणजे यातल्या काही आता प्रजाती ज्या आहेत त्या लोकांनी आपल्या ॲक्वेरियममध्ये लावायला सुरुवात केल्या. त्यामुळे बरेचदा आपल्याला हा अगदी उपनगरांच्या मध्ये किंवा कुठेतरी ॲक्वेरियममध्ये पण बघायला मिळेल. गोड्या पाण्याच्या परिसंस्था या जगातील संकटात सापडलेल्या काही नैसर्गिक परिसंस्थांपैकी एक आहेत. अशा परिसंस्थेत वाढणाऱ्या अपोनोगॅटॉन या वनस्पतीच्या प्रजातींमध्ये प्रदेशनिष्ठता आढळते. महाराष्ट्रात अपोनोगॅटॉन या कुळातील 6 प्रजाती आढळतात. महत्त्वाचे म्हणजे त्यापैकी काही प्रजाती या जगात महाराष्ट्रातील केवळ काही जिल्ह्यांमध्येच आढळतात. म्हणजेच त्या राज्यासाठी प्रदेशनिष्ठ आहेत. दक्षिण भारताच्या विशेषतः पश्चिम घाटाच्या भागात जवळजवळ 8 ॲपोनोगॅटॉनच्या स्पीशीजची नोंद आहे. त्यातल्या 3 या अतिशय प्रदेशनिष्ठ प्रजाती ह्या गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक याच्या सड्यांच्या वरती दिसतात. ॲपोनोगॅटॉन ब्रुगेनी, ॲपोनोगॅटॉन नटेशी आणि ॲपोनोगॅटॉन सातारेन्सिस ह्या 3 स्पीशीज. यातल्या काही स्पीशीज ह्या तळ्यांच्यामध्ये दिसणाऱ्या मोठ्या तळ्यांच्यामध्ये वर्षभर बघू शकतात. पण या 3 ज्या आहेत या प्रदेशनिष्ठ वनस्पती या सड्यांच्यावरची छोटी छोटी तळी साचतात किंवा अगदी पावसाळी डबकी असतात त्याच्यामध्ये वाढू शकतात. पण ह्यांना प्रदूषण अजिबात चालत नाही. अतिशय स्वच्छ पाण्यामध्ये या वनस्पती आपल्याला बघायला मिळतात. वर्षाचे 8 महिने कोरडे राहून पावसाळ्यात पठारांवर तयार होणाऱ्या छोट्या तळ्यांमध्ये अनेक दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पती सापडतात. यामधीलच एक वनस्पती आहे सातारा वायतुरा. समुद्र सपाटीपासून 600 ते 1200 मीटर उंचीवर असणाऱ्या घाटातील पठारांवर ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांपुरताच ही वनस्पती प्रदेशनिष्ठ आहे. IUCNच्या लाल यादीत तिला संकटग्रस्त प्रजातीचा दर्जा देण्यात आलाय. जून आणि जुलैमध्ये पावसाने जोर धरल्यावर ही वनस्पती फुलते. ती 16 ते 22 सेंटीमीटर पर्यंत वाढते. इंग्रजी वाय अक्षरासारखा तिचा तुरा हे या वनस्पतीमधील आकर्षण. या तुऱ्याचा रंग गुलाबी जांभळा असतो. त्यावर फुलं येतात. 2012 मध्ये जेव्हा फ्रेश वॉटर स्पीशीजची आम्ही असेसमेंट चालू केली तेव्हा याची निवड केली आणि याच्यासाठीचं लागणारा सगळी माहिती माझ्याकडे तेव्हा उपलब्ध होती. कारण 2003 ते 6 मध्ये सड्यांच्या वरती विशेषतः घाटमाथ्यावरच्या सड्यांच्या वरती माझं काम झालेलं होतं आणि त्याच्यामुळे कास सकट आणखीन 4 जे साताऱ्यातले सडे आहेत त्यातली ह्याची माहिती होती. वेगवेगळे आम्ही त्याला पॅरामीटर्स लावले
आणि असं लक्षात आलं की आज जरी ही स्पीशीज या ठिकाणी दिसत असली तरीसुद्धा ती यापुढे किती टिकेल याच्याबद्दल मनात शंका आहे. 10, 11, 12च्या सुमाराला साताऱ्याच्या प्लॅटोजवरती टुरिझम वाढायला लागला होता. त्याच्या आधी मोठ्या प्रमाणात विंडमिल झालेल्या होत्या आणि या सगळ्यात याचा अधिवास बऱ्यापैकी डिस्टर्ब झाला होता. अनेक नवे खड्डे खोदले गेले होते आणि पाणी खूप खराब व्हायचं. पोल्युशन चालू झालं होतं. त्यामुळे या वनस्पतीचं अस्तित्व धोक्यात यायची शक्यता होती. कोकणातील जांभा दगडाच्या कातळ सड्यावर देखील अपोनोगेटॉन या कुळातील एक प्रजात आढळते. सड्यावरील पाण्याच्या तळ्यामध्ये वाढणारी ही दुर्मिळ प्रजात आहे नतेशिस केप पॉन्डविल. या वनस्पतीचा आकार एखाद्या राजहंसासारखा असतो. आजवर या प्रजातीची नोंद केवळ 4 ठिकाणाहून आहे. त्यामुळे IUCNच्या यादीत तिला संकटग्रस्त प्रजातीचा दर्जा देण्यात आलाय. ही प्रजात 140 ते 200 सेंटीमीटर पर्यंत वाढते. राजापूर तालुक्यातील करेल येथील सड्यावर ही प्रजात पानतळवनाच्या तळ्यांमध्ये आढळते. एखाद्या प्रजातीचं IUCNचं मूल्यांकन पूर्ण होणं म्हणजे तो शेवट नसून ती सुरुवात असल्याचं मत संशोधक मांडतात. रेड लिस्टसाठी असेसमेंट होते तेव्हा त्याच्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेची माहिती लागते. त्यातला जो फील्डवरून लागणारा डेटा असतो म्हणजे किती वनस्पती आत्ता आहेत, किती त्याचे इंडिव्हिज्युअल्स आहेत, हा डेटा अवेलेबल होता. पण त्याचबरोबर ह्या भागाला किती थ्रेट्स आहेत, काय तऱ्हेचे धोके संभवतात, त्याचा परिणाम कसा पूर्वी झालेला आहे आणि यापुढे कसा होईल याचा सगळ्याचा विचार करून मग याचा निर्णय घ्यायचा असतो. संकटात सापडलेली गोड्या पाण्याची परिसंस्था ही आता अनेक जीवांबरोबर अपोनोगेटॉन या वनस्पतीसाठी देखील धोक्याची घंटा आहे. त्यामुळे अपोनोगेटॉन कुळातील या प्रदेशनिष्ठ प्रजातीचा ठेवा जपणं फार गरजेचं आहे.